1,500 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलं मनापासून आभार. अविनाश अंबाजी मात्रे यांच्याकडे 1,550. यावेळी अलंकारजी परदेशी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक झाली आणि ज्यामध्ये बामण डोंगरी संघ नाणेफेक जिंकलेला आहे. 4 षटकांचा हा सामना. विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर आणि दिगोळे टीमचं मनापासून आभार मानेन की आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. हॅलो. हा सामना 4 षटकांचा, याची नोंद घ्या. आणि पहिल्या रजनीमध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला संघ ग्रीष्मा 11 एसएससी मोटीजुई. दुसऱ्या रजनीमध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला संघ वशा 11 मरोई विंदणे. आणि तिसऱ्या रजनीमध्ये क्वालिफाय झालेला संघ मायरा 11 कलंबुसरे. या तिन्ही संघांना विनंती करेन की आपण ही या मैदानावर लाईव्हच्या माध्यमातून सामना कितवा आहे पहा आणि लवकरात लवकर येण्याची कृपा आपण सर्वांनी करायची आहे. ए आणि बी आणि सी आणि डी असे सामने असतील. म्हणजे या ए लॉट्स मध्ये जो संघ जिंकेल तो विंधणच्या अगेन्स्ट खेळेल आणि मायरा 11 कलंबुसरे विपक्ष ग्रीष्मा 11 एसएससी मोटेजुई. हा सामना तत्पूर्वी मोहम्मदजी रहमत, हॉटेल साई सारा गव्हाणपाटा या धाब्याचे मालक मोहम्मदजी रहमत आणि त्यांचे दोन्ही बंधू आणि मित्र परिवार या मान्यवरांचं इथे आगमन झालं, ज्यांच्या वतीनं सर्वात प्रमाण आमच्या या स्पर्धेला चतुर्थ क्रमांक, मालिकावीर, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक या सर्व ट्रॉफ्या आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळत असतात ते हॉटेल साई सारा धाबा गव्हाणपाड्याचे मालक मोहम्मदजी रहमत, त्यांचे दोन्ही बंधू हसमत, मोहम्मद असमत, मोहम्मद किस्मत आणि सर्व मित्रपरिवार या सर्वांचं मनपूर्वक आम्ही तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं प्रथमतः शब्द सुमनानं स्वागत करतोय. मी या निमित्तानं विनंती करेन सन्माननीय सुभाष कडू यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय मोहम्मद रहमत यांचा सन्मान करायचा आहे. मोहम्मद रहमत, मोहम्मद असमत, मोहम्मद किस्मत असे तिन्ही बंधू आणि त्यांचे मित्रपरिवार, मी किरण कुमार, सुभाष कडू आणि संतोष भगत यांना विनंती करेन की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या सर्व मान्यवरांचं शुभ सन्मान करायचा आहे. हॉटेल साई सागा सहारा धाबा गव्हाणपाडचे मालक आहेत आणि या स्पर्धेला सराफत प्रमाणे ज्यांच्या वतीनं चतुर्थ क्रमांक, मालकवीर, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक या सर्व ट्रॉफ्या मोहम्मदजी रहमत आणि माजी सदस्य किरण कुमार यांच्या वतीनं आम्हाला मिळत असतात. ते मोहम्मद रहमत, मोहम्मद किस्मत, मोहम्मद असमत आणि त्यांचे सर्व मित्रपरिवारांचं इथे स्वागत होतोय. सन्माननीय ओमकारजी घरत, बीजेपीचे युवा नेते धाकटीजीचे, मी त्यांनाही विनंती करेन ओमकार घरत यांना की आपण ही या व्यासपीठावर सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टीचे एक नेते धाकटीजी गावातील सर्व मोहम्मद रहमत, मोहम्मद किस्मत, मोहम्मद असमत आणि मित्रपरिवार, हॉटेल साई सहारा धाबा गव्हाणपाटा या धाब्याचे मालक आहेत आणि सरावात प्रमाणे न चुकता ज्यांचा पाठिंबा आणि सपोर्ट आमच्या या स्पर्धेला मिळत असतं आणि प्रेमही मिळत असतं, अशा ह्या सर्व भावांचं आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांचं तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं मनपूर्वक आम्ही पुन्हा एकदा आभार मानतोय.
सर्व आयोजक कमिटीच्या वतीने ह्या सर्व मंडळींचं मनपूर्वक स्वागत. आता दुसऱ्या फेरीमधला हा दुसरा सामना आपण पाहताय. दिघोडे विपक्ष बामणडोंगरी दोन्ही मातबगार संघ आहेत. ओवियन सानबी फायटर्स दिघोडे विपक्ष भावांशान नायरा 11 बामणडोंगरी अशा या दोन संघादरम्यान दोन्ही संघाचे पुरस्कर्ते हे चिरनेर गावचे आहेत. एका साईडला बामणडोंगरी म्हणतात तर गुरु पाटील आणि आकाश कातकरी, तर दुसऱ्या बाजूला आपण दिघोडे म्हटला तर साहिल चव्हाण संदीप चव्हाण यांचा हा संघ आहे. अशा या दोन संघ दरम्यान ए लॉर्ड्स मधला हा दुसरा सामना पाहायला मिळतो. दुसऱ्या फेरीमधला यातून जो जिंकेल तो मात्र स्वामी समर्थ गोटिवळी या टीमच्या अगेन्स्ट खेळेल. म्हणजे राहिलेले तिन्ही संघाचे पुरस्कर्ते हे चिरनेर गावचे आहेत. स्वामी समर्थचे योगेश खारपाटील आणि जयेश खारपाटील यांचा तो संघ आहे. तत्पूर्वी आमचे ओमकारजी घरत यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक आम्ही त्यांचं या निमित्तानं प्रथमतः शब्द सुमनानं स्वागत करतोय. बीजेपीचे नेते आहेत डॉक्टरजी गावातील गौरव जगदीश ठाकूर यालाही विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नेमबाजी स्पर्धेमध्ये ज्याने गोल्ड मेडल मिळवलंय आणि चिरनेर गावाचं नाव ज्यानं सार्थकी ठरवलंय असे गौरव जगदीश ठाकूर, ज्यांच्या मातोश्री ह्या गावच्या माजी सदस्य म्हणून ज्याने कार्यरत राहिलंय अशा संध्या जगदीश ठाकूर यांचे सुपुत्र गौरव जगदीश ठाकूर यांचाही सन्मान विशेष होईल की ज्यानं नेमबाजीमध्ये आपल्या चिरनेर गावाचं नाव उज्ज्वल केलंय. त्यांचा सन्मान या निमित्तानं आयोजकांच्या वतीने होईल. मी विनंती करेन सुभाष कडू यांना की आपल्या शुभ हस्ते आपण गौरव ठाकूर यांचा सन्मान करायचा आहे. आताच पाहुणे आमचे आलेत ओंकार चिर्लेकर, यांचे परम मित्र, आमचे काँग्रेस पक्षाचे युवा नेते आहेत ओंकार चिर्लेकर, त्यांचे परम मित्र बीजेपीचे नेते आहेत धाकटीजुई गावातील ओंकार घरत. मी त्यांना विनंती करेन की आपलाही सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. सन्मान स्वीकारा. आज भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ते धाकटीजूर गावातील करतायत आणि आमचे ओंकार एक कट्टर निष्ठावंत काँग्रेस नेते आहेत, त्यांचे परम मित्र आहेत. मी त्यांनाही विनंती करेन की आपला सन्मान ओंकार त्यांना घेऊन या आणि त्यांचा सन्मान आपण करूया. चला सामना चालू करा आणि मी विनंती करेन या निमित्तानं पुन्हा रोशन मोकळे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण बीजेपीचे नेते ओंकारजी घरत धाकटूजी यांचा आपण सन्मान करायचा आहे. रोशन मोकळे यांना विनंती करेन. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. दीपकजी रसाल आपणही यायचं आहे, आपलाही सन्मान केला जाईल. हॅलो. धन्यवाद रणजित भगत सर. आपण वळूया मॅच कडे. एक बिग फाईट बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाईमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला भामाश अँड नायरा 11 बामणडोंगरी त्याच्या अगेन्स्ट ओवी अँड सानवी फायटर दिघोडे. दोन टीमला देऊया बेस्ट ऑफ लक आणि वळूया मॅच कडे. काउंट डाऊन सुरू 3, 2, 1 अँड लेट्स प्ले. डावाला होती सुरुवात स्ट्राईक मध्ये आर्यनला पाहताय तर पॉइंट ट्रॅक वरती विश्वजित पहिलाच बॉल कर तर फायटिंगला मात्र नक्कीच क्लिअर कर. बॉल चाललाय दन दन करत सीमा पार. पहिल्याच बॉल मध्ये आर्यनचा चौकार. भेट म्हणा रविवारी. थँक्यू डीजे मॅडी. आपण नक्कीच डीजे मॅडीला ऐकताय. वळूया मॅच कडे. पॉइंट ट्रॅक मध्ये विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू मिस्टर JPL म्हणून नक्कीची ओळख अनेक स्पर्धेमध्ये राहिली आहे. ज्या खेळाडूमध्ये नक्कीच आपण पाहिले असेल दुबई शारजामध्ये जाऊन मॅन ऑफ द मॅच चे खेळाडू ट्रॉफी पटकावणारा. ओ शॉर्ट बॉल बॅकवर्डला जाऊन वेट अँड वॉच. पहिली वाट पाहिली त्यानंतर वाट लावली या बॉलची. बॉल चालल्या बोरलाईनच्या बाहेर आल्या मात्र नक्की 2 बॉल वरती 10 धावा कुठल्या गेल्यात. फलंदाज आर्यनचा अजून एक वार. बॉल सीमा पार. मिळतील अजून एक षटकार.
पहिल्या बॉल मध्ये 4 सेकंद बॉल वरती खेळत षटकार मोठा फटका मोठा तडाका बिग ब्लास्ट मैदानी शॉट मध्ये पॉकेट डायनामो छोटा पॅकेट बडा धमाका छोटा तीर घाव करे गंभीर मैदानाच्या नक्कीच आपण पाहत आहे आर्यन नाईकचा मत नक्कीच पलटवार श्रीनगर के वीर ISPL सीझन आपण या सीझन मध्ये नक्कीच आपण पाहिला ज्या खेळाडूच्या मध्ये नक्की चर्चा झाली होती अक्षरशः कमी वयामध्ये ज्या खेळाडूमध्ये नक्कीच आपल्याला सिद्ध केलं तोच स्ट्राईक इन मध्ये आर्यनला पाहत आहे मिस्टर 360 आपण पाहत आहे आर्यन दोन बॉलचा खेळ संपलाय धावा लागत पटला वरती धाम मिस्टर JPL बॉन्ड ट्रॅक वरती वेगवान आणि वेगाचा बादशाह म्हणून नक्कीच ओळखला जातो संपूर्ण रायगड मध्ये तोच मध्ये नक्कीच बॉन्ड ट्रॅक मध्ये विश्वजीत ठाकूर तिसरा बॉल आर्यन नाईक स्ट्राईक होते तर बॉन्ड ट्रॅक मध्ये मोठ्याला पाहत आहे आता वेगवान बॉल फुल टॉस डीप लगत प्रोटेक्शन आहे टीट फॉर टॅट जसं तसे उत्तर दिलाय मोठी विकेट षटकार चौकार ठोकणारा फलंदाज होईल बाद सलामीवीर आर्यन नाईक बॅक टू द गाउट दोन बॉल वरती 10 तिसऱ्या बॉल वरती तर पलटवार विश्वजीत ठाकूर वेगाचा बेताद बादशाह मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय फुलटॉस बॉल होता कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता डीप मिड विकेटचे वरतून बाट आणि बॉलचा प्रॉपर मॅक्शन झाला नाहीये ताकद कमी पडली त्यानंतर डीप मध्ये आपण काउकर रिझन मध्ये योगेशला पाहिला चांगला झेल पकडून मैदानाच्या संपवला केल आर्यन नाईकचा सलामी वीर मोठी विकेट नक्कीच पाहायला मिळाली डबल डिझेल मध्ये नक्कीच धावा आले 10 एक विकेट 3 बॉलचा खेळ संपलाय 3 बॉल अद्याप येणं बाकी P1 षटकामध्ये स्ट्राईक मध्ये नवीन फंदा आपण पाहत आहे संदेश पाटील तर नॉन स्ट्राईक इन वरती संदेश गोंधलेला पाहत आहे द बायकर मॅन टीम बांबवडे संघाचा आपण पाहता नॉन स्ट्राईक इन वरती स्ट्राईक संदेश पाटीलला पाहत आहे चौथं बॉल राईट अप ओव्हर द विकेट ओ बॅटची गडा पाठीमागे रनआउटची संधी नकार दिला या बॉल वरती डॉट बॉल फेकला गेला या बॉल वरती चांगला कमबॅक पहिले 2 बॉल वरती 10 त्यानंतर लगातार 2 बॉल डॉट त्यामध्ये एक मोठी विकेट कोणाची तर आर्यन नाईक सलामी वीर 4 बॉल मध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात एक विकेट पटकावताना पाहायला मिळालाय चांगला कमबॅक विश्वजीत ठाकूरचा नक्कीच पाहायला मिळतोय ओ समोर घेतलाय फिल्डर मध्ये नक्कीच आहे डाऊन द ग्राउंड योगेशला पुन्हा एकदा नक्कीच पकडण्याची संधी लगातारचा आणखीन एक विकेट फलंदाज होईल बाद संदेश पाटील बॅक टू द गाउट दुबई रिटर्न दिगोडे गावचा विश्वजीत ठाकूर मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळतो याही मैदानावरती पहिल्या मॅच मध्ये काय अफलातून फलंदाजी त्यानंतर मात्र नक्कीच गोंधेजी केली होती आणि याही मॅच मध्ये मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय 10 वरती 2 विकेट पहिल्या 2 बॉल वरती 10 धावा त्यानंतर लगातार 3 बॉल डॉट त्यामुळे 2 विकेट आर्यन नाईक संदेश पाळी सुद्धा मात्र नक्कीच परतताना पाहायला मिळालाय शेवटचा 3 बॉल या षटकामध्ये नक्कीच आपण पाहत P1 षटकामध्ये नक्कीच पाहत आहे शेवटचा बॉल फक्त ना फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न थोडा झाला फंबल त्यानंतर मात्र नक्कीच सिंगल मध्ये या बॉल वरती 6 बॉलचा खेळ संपलाय अलंकार भाऊ चावी गाडीची चावी आहे का? आहे ओके 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 6 बॉलचा खेळ संपलाय बॅटिंग का संघ आपण पाहत आहे बंबर नोकरी जवळ जाऊन पोहोचलाय 11 वरती 2 एक ओव्हरचा खेळ संपलाय
सहा बॉलचा खेळ संपला. P1 चा मध्ये षटक आपण पाहिलं. त्यामध्ये धावा कुठल्या घेतल्या तब्बल 11 धावा 2 विकेट. पहिल्या 2 बॉलवरती 10 आल्या होत्या. त्यानंतर लगातार 4 बॉलवरती धावा फक्त ना फक्त 1. हीच तर ओळख विश्वजित ठाकूर मोठ्याची आहे. आणि मैदान शॉट मध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मध्ये नक्कीच या खेळाडूचा बॉल बार राहिला होता. द्वितीय क्रमांकाचा नक्कीच मार्केट ठरला होता. फायनल मध्ये पराभव झाला होता, परंतु त्याही स्पर्धेमध्ये आपल्या नावाची वेगळी छाप मध्ये नक्की सोडली होती विश्वजित ठाकूर मोठ्याने. तर बॉल ट्रॅक वरती अजून एक वेगवान गोलंदाज आयुष कोहली. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोनला बॉल आदळला, डीप वरून करता प्रचंड वेगाने येतात. योगेशला आपण पाहताय सिंगल्स मिळेल या बॉल वरती. 12 वरती 2, 1 ओव्हर आणि 1 बॉलचा खेळ संपलाय. 7 बॉल मध्ये 12 तब्बल कुठल्या गेल्यात, 2 विकेट. 2 बॉल वरती दमदार सुरुवात झाली होती, परंतु लगातार 4 बॉल वरती चांगला कमबॅक राहिलाय फिल्डिंग टीम दिगोडे आणि विश्वजित ठाकूर मोठ्याचा. सेकंड बॉल आपण पाहताय संदेश कोंदे ऑन अ स्ट्राईक. द बायकर मॅन टीम जीवदानी स्पोर्ट भांबवडी संघाचा एक जबरदस्त खेळाडू. ओ चांगला बॉल पडल्यानंतर आजच्या दिशेमध्ये नक्कीच फिरकी घेतोय. वेगवान बॉल सन्मान द्यायचा मध्ये नक्कीच काम करण्याचा प्रयत्न मैदानाच्या संदेश राहिलाय. चांगली गोंदे राहिले आतापर्यंत आयुष कोहलीची. ओ पडल्यानंतर पहा जबरदस्त ऍक्शन रिप्ले मध्ये साई प्रीतच्या माध्यमातून आपण संपूर्ण करता स्पर्धा कव्हर करताय. त्यांच्याबद्दल नक्कीच कौतुक करावं लागेल. उत्तम क्रिएटिव्ह आणि उत्तम क्वालिटी म्हणून साई प्रीतकडे नक्कीच पाहिजे. ओ आता वेगवान बॉल टो क्रेशन अगदी बुंदामध्ये बॉलला फेकला होता. आयुष कोहलीचा भन्नाट वेग प्रत्येक बॉल वरती पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी आयुष कोहली ऑन अ ट्रॅक. फास्ट अँड फ्युरियस काय गोलंदाजी करतोय अफलातून. लगातार 2 बॉल डॉट. संदेश गोंदी सारख्या खेळ तर फलंदाज मात्र नक्कीच स्तब्ध ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आयुष कोहली करतोय. 3 बॉल मध्ये धावा करते फक्त ना फक्त 1. कट केल्या बॉलला फर्स्ट स्लिप मध्ये रनआउटची संधी. डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं या बॉल वरती, परंतु एक धाव मध्ये नक्कीच पळून काढली. चिकी सिंगल क्विक सिंगल नक्कीच पाहायला मिळाली. एक धाव जोडली जाईल आणि एकादमी सिंगल जाऊन बोलला 13 वरती 2, 1 ओव्हर 4 बॉलचा खेळ संपलाय. आयुष कोहली फक्त ना फक्त धावा खर्च केला. 4 बॉल मध्ये 2, अद्याप 2 बॉल येण्या बाकी आहे. स्ट्राईक इन मध्ये आता आपण पाहताय शुभम पाटीलला. शुभम पाटील म्हटलं की एक अष्टपैलू खेळाडू. तर शुभम पाटीलला आपण पाहताय ऑन अ स्ट्राईक राऊंड द विकेट. 8व्या बॅटने घ्यायचा प्रयत्न समोर खेचला फील्डर डाऊन द ग्राउंड. थोडा झाला फंबल सिंगल तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न आणि तब्बल 1:54 मिनिटांनी 2 धावांची चोरी होताना पाहायला मिळाली या बॉल वरती. काही फटकेबाजी मैदानाच्या करताना पाहायला मिळाला, परंतु थोडा झाला फंबल. त्यानंतर 2 धावा पळून काढल्यात. 15 वरती 2. शेवटचा 3 बॉल अद्याप बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 35 ते 40 मात्र नक्कीच टार्गेट सेव्ह करावं लागेल. एक फायटिंग स्कोर. शेवटचा अंतिम बॉल लोट केलाय लोंगनच्या वरतून. आजच्या रात्रीचे उत्तुंग. इट्स अ बिग 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 हिट. शेटकर दोन ओव्हरचा खेळ संपला. बॅटिंग संघावर पाहते भांबडोके जाऊन पोहते तब्बल 21 वरती 2. पहिल्या षटकामध्ये तब्बल फक्त ना फक्त 10 धावा. त्यामध्ये आपण पाहिला विश्वजित ठाकूरने 10 खर्च करत असताना 1 विकेट पटकावली होती. त्यानंतर मात्र की या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या 11. त्यामध्ये 1 विकेट नक्कीच पाहिली. आणि साई प्रीत तब्बल 70,000चा मात्र नक्कीच पल्ला गाठला गेलाय. आजच्या रात्रीमध्ये मात्र नक्कीच उच्चांक गाठला गेलाय. हे मात्र नक्कीच अचिव्हमेंट असेल साई प्रीत साठी. अभिनंदन साई प्रीत. वळूया आपण मॅच कडे, जिथे 2 षटकांचा वाजवी विकेट संपला. 21 लागलेत. पहिल्या पूर्वात आपण तर पाहताय टॉस जिंकल्या तर तेजस दादाने मात्र नक्कीच बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगला अमित केलं होतं टीम दिगोडे संघाला. स्ट्राईक इन वरती सलामी वीर त्याच्या बॅट मधून 3 बॉल वरती तब्बल 1च धाव कुठले गेल्या. संदेश गोंदे द बायकर मॅनला पाहताय. तर बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय शुभम पाटील. पहिलाच बॉल चॉप केलाय. बॉलला अक्षरशः मात्र की थोडा झाला फंबल. बॉल थांबणार नाहीये. बॉल होईल फरार सीमारेषा पार.
पहिल्याच बॉल वरती शुभम पाटीलचा स्वागत करणार चौकार. अभिजितला आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती कधी स्वागत केलंय. नॉन स्ट्रायकिंग मध्ये शुभम पाटीलला पाहिला मागच्या बॉल वरती षटकार आणि आल्या आल्या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकला गेलाय. ओ शॉर्ट बॉल व्हाईटचा मताने की इशारा आलाय पंचांचा अवे फ्रॉम बॉडी टप्प्यामध्ये देत नाहीये संदेश गोंदेच्या. आपण नक्कीच पाहताय छोट्या पॉइंट ट्रॅक वरती अवंत धावेमध्ये नक्कीच भर पडली जाईल. 26 वरती 2 ओव्हर आणि 1 बॉलचा किट संपलाय. अभिजित ठाकूरला पाहताय अजून एक तर अष्टपैलू खेळाडू आणि मागच्या सामन्यामध्ये तो अष्टपैलू मात्र नक्कीच खेळ राहिला होता. शॉर्ट बॉल पुल करायचा प्रयत्न जागेवरून खेळायचा प्रयत्न होता. सिंगल्स मिळले या बॉलवर दुसरीचा पलटवार त्याच वेगानं बॉलला तर फेकला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग फक्त न फक्त मिळेल सिंगल धाव आणि एकादमी संघ जाणून होत नाही. टीम जीवदानी स्पोर्ट बांबोडे संघ 27 वरती 2 चांगला कमबॅक राहिला काहीतरी या बॉल वरती. आता शुभम पाटीलला पाहताय त्याच्या बॅट मधून 4 बॉल मध्ये तब्बल 10 धावा कुठल्या गेल्यात. त्यामध्ये आपण एक चौकार पाहिला एक षटकार पाहिला तोच ऑन स्ट्राईक. तिसरे बॉल 27 वरती 2 बॅटिंग करताना आपण नक्की पाहताय. सुरुवात केली तर 2 बॉल वरती 10 झाली होती. त्यानंतर मोठी विकेट आर्यन नाईक बाद झाला. त्यानंतर अजून एक मोठी विकेट आपण नक्कीच पाहिलं. हो आठव्या बॅटने व्हॉट अ स्ट्रोक जागा बनवली. त्यानंतर बॉलला फेकून दिलाय लांबच लांब. अजून एक ठोकला गेलाय फलंदाज शुभम पाटीलच्या बॅट मधून लगातारचा दुसरा षटकार. संदेश करता शांत आहे पण तो शुभम मताने की थांबायचं नाव घेत नाहीये आणि थांबायचं नाही गड्यात थांबायचं नाही घाबरायचं नाही आता घाबरायचं नाही हे मैदानाच्या तो नक्की सांगून दिलाय. बॉल अक्षरशः सोडून दिलाय. लाईन चेक केली का तर पुन्हा एकदा या षटकामध्ये दुसरा बंद चेंडू फेकला गेलाय. अभिजित छोट्याच्या माध्यमातून हे दर्पण होतं मागच्या बॉल वरती षटकारानंतर हे दर्पण मात्र नक्कीच पुन्हा एकदा क्रिएट होताना पाहायला मिळाला. धावा खर्च केला तब्बल 3 बॉल वरती 13 धावा. त्यामध्ये षटकार चौकार पाहिला एक अवंतर पाहिला त्यानंतर सिंगल त्यानंतर पुन्हा एकदा अवंतर पाहिली. 34 वरती 2 स्लोवर वर पिक केलाय समोरला. याही बॉलला मात्र नक्कीच पडवला ब्लॅकसीनच्या वरतून. हाय हँडसम लॉंग एंड स्ट्रॉंग अजून एक ठोकला गेलाय. लगातारचा तिसरा षटकार शुभम जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं हे मैदानाच्या आतमध्ये डावखुरामध्ये नक्कीच स्पर्धा आपण पाहताय. लेफ्ट बॅट्समन शुभम पाटीलचा पलटवार राहिलाय. कमी बॉल मध्ये धावांचा मध्ये की उच्चांक गाठला गेला. 22 धावा 6 बॉल मध्ये तोडफोड फलंदाजी फक्त न फक्त चौकार षटकांची आतिषबाजी करतोय. संदेश शांत आहे पण तो शुभम पाटील थांबायचं नाव घेत नाहीये. 6 बॉल मध्ये तब्बल 22 धावा टोटल मध्ये नक्की जाऊन बोलतात. टीम बांबोडे संघ 40 वरती 2 अद्याप 2 बॉल येणे बाकी आहे षटकामध्ये. बाय ट्रॅक वरती ज्या धावा खर्च केल्यात अभिजित ठाकूर छोट्याने 4 बॉल मध्ये 19 धावा. 5वा बॉल स्लोवर वर अजून एक येईल का. येस आलाय फील्ड होताना त्याच्या डोक्याच्या वरतून अजून एक ठोकला गेलाय. लगातारचा 4था षटकार. काय स्ट्रोक खेळतोय मैदानाच्या मध्ये. फक्त ना फक्त षटकार चौकात त्याची आतिषबाजी करताना बॉलने घेतली होती खरं फारा रे आणि बांबोडे संघाचा शुभम पाटीलचा फटकार आहे लय भारी. शेवटचा अंतिम बॉल ओ पिकायचा प्रयत्न समोर घेतलाय. फिल्डर नाहीये फक्त ना फक्त बघण्याची भूमिका घेतील. याही बॉल वरती ठोकलाय. क्रॅकिंग अजून एक स्ट्रेट आहे. इट्स अ ग्रेट हिट चौकार.
हॅलो सन्माननीय मयूरजी मोकल यांना विनंती करेन की आपण व्यासपीठांची कृपा करायची आहे. जगातील सर्वात 50, श्रीमंत 50. व्यक्ती श्री मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांचे पर्सनल बॉडीगार्ड जुन्नर गावचे आमचे मयूरजी मोकल यांना विनंती करेन आपण या. तसेच एक सूचना आहे, चायनीज सेंटरवर एकाची कोणाची चावी तिथे सापडली आहे. जर कुणाची असेल तर घेऊन जा. चायनीज सेंटरवर चावी आहे बघा कोणाची तरी गाडीची. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा लागत धपटला होती बॅटिंग संघ बामण नोकरी तब्बल 50 वरती 2-3 ओव्हरचा खेळ संपला. शेवटचा अंतिम क्षण अद्याप बाकी आहे. जी चर्चा केली होती 40 किंवा 45 परंतु इथं मात्र 3 ओव्हर मध्ये 50 कोटला गेल्यात. काय फलंदाजी करतोय शुभम पाटील. ना कद बडा ना बद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. आणि शुभम पाटीलने काय करामेत मात्र नक्कीच केल्या. शेवटचा अंतिम षटक पहिल्याच बॉल वरती मात्र नक्कीच पंचांनी इशारा केलाय. इट्स अ व्हाईट बॉल बाय ट्रॅक वरती वेदांतला पाहत आहे. हे दर्पण मात्र नक्कीच मागच्या षटकाचं होतं. त्याच्या षटकामध्ये धावा खर्च केला तब्बल अभिजितनं 29 धावा. आजच्या रात्री मधला हे मात्र नक्कीच मागणं षटक असेल. हेच आणि या रजनी मधला नक्कीच आपण पाहिलं तिसरा मागणं षटक. ओ ब्लॉक ऑल बॉल चॉप केलं बॉलला. सिंगल्स मिळणे या बॉल वरती आता स्ट्राईक केल्यावरती लगातार 4 बॉल वरती 4 षटकार ठोकले होते. अंतिम बॉल वरती एक मात्र नक्कीच चौका ठोकणारा फलंदाज शुभम पाटील. पाटीलचा पलटवार, पाटीलचा बोलबाला मैदानाच्या नक्कीच सुरू झालाय. 52 धावा 2 विकेट 3 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपला. अद्याप 5 बॉलचा पूर्वाधा बाकी आहे. तोडफोड फलंदाजी शुभम पाटीलच्या माध्यमातून राहिली आहे. लेफ्ट आर्म फलंदाज. सेकंड बॉल वेदांत हा सुने घेईल का. ऑन साइडला खेचलाय बॉल आणि चाललाय परंतु फिल्डर आहेत तैनात. टिपलाय जलन मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील. योगेशचा मात्र नक्कीच चांगला झेल पकडला परंतु एक कमालीची फटकेबाजी करून आपल्या टीमला मात्र नक्कीच एक मोठं कॉन्ट्रिब्युशन दिला गेलंय. तब्बल 32 धाव्यांचं कमी बॉल मध्ये 32 धावा कुठल्या तोडफोड मध्ये नक्कीच फलंदाजी आणि तब्बल 2 धावेवरती मात्र नक्कीच झेल सोडला होता. त्यानंतर तब्बल 34 धावा पाहायला मिळाल्या. जबरदस्त फटकेबाजी संदेश पाटीलचा पलटवार राहिला होता. नवीन फलंदाज आपण पाहताय भानुदास मात्रे फिरकीचा जादूकर. त्यानंतर हार्ड हिटर फलंदाज क्रिस गेल होण्याची ओळख मध्ये नक्कीच रायगड मध्ये त्याचा ऑन स्ट्राईक द लेजंड ऑफ टीम बांबोडोंगरी संघाचा एक अजून एक अष्टबोल खेळाडू. पहिल्याच बॉल वरती भानुदास मात्रेचा वार. बॉल सीमारेषा पार. सर्वच गारेगार आल्याला ठोकला गेलाय भानुदासच्या बॅट मधून. लांबच वाम षटकार. मैदानाच्या नक्कीच दगड म्हणून सेट होऊन आलाय. भानुदास मात्र पहिल्याच बॉल मध्ये आक्रमण. सेकंड बॉल बॅटची कडा. शॉट फाइंडिंगला बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच मात्र नक्कीच धाव घेण्यास भाग पडलं होतं. फलंदाज होईल बाद. रन आउट. भानुदास मात्रे बॅक टू द आउट. अजून एक विकेट. 1 मोर विकेट डाऊन. 58 मध्ये तिसरा विकेट आपण पाहताय. नवीन फलंदाज आपण पाहताय कल्पेशला पाहताय. अजून एक तर फिरकीचा जादूगर आणि लेफ्ट आर्म बॅट्समन. त्या समोर सलामी वीर संदेशला पाहताय. आडवाटने घ्यायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कळत प्रॉपर काही होत नाहीये. अजून एक फेकल्या मात्र नक्कीच डॉट म्हणजेच काय शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी. 58 वरती आपण 4 पाहताय. पहिल्या पूर्वार्धामधला काय तर शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल फेकला जाईल. बॉल ट्रॅक वरती वेदांच्या माध्यमातून एक षटकानंतर कमबॅक कसा असावा हे वेदांच्या माध्यमातून नक्कीच सांगून दिलाय. अंतिम षटक म्हटलं की हानामार षटक. लास्ट वरती मोठे ब्लास्ट पाहायला मिळाले परंतु या षटकामध्ये अवघ्या 8च धावा खर्च केल्यात. त्यामध्ये षटकार नक्कीच पाहिला.
2 विकेट, 1 अवांतर, 1 सिंगल, 1 डॉट. 5 बॉल मध्ये 58 खर्च केलेत, 1 विकेट. पॉइंट ट्रॅक वरती आपण वेदांतला पाहत आहे. समोर सलामी वीर संदेश. स्लोवर वर पिकायचा प्रयत्न अप्रतिम. जबरदस्त झेल त्यानंतर टॅलेंटचा कट 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 कडात होताना पाहायला मिळतोय. अंतिम बॉल वरती अजून एक विकेट पटकावला गेलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिला पूर्वदा आपण पाहिला असेल त्यामध्ये धावा कुठल्या गेल्यात. टीम जीवदानी स्पोर्ट बांबोडे संघाने 58 धावा आणि 24 बॉल करायचे. टीम दिगोडी संघाला तब्बल 59 धावेची गरज. साई प्रीतच्या माध्यमातून आपण संपूर्ण करत स्पर्धा आपण पाहताय आणि आजच्या रजनीमध्ये तब्बल 70,000चा खतर बल्ला गाठला गेलाय. अभिनंदन टीम साई प्रीत. खूप मला नक्कीच मेहनत घेताना पाहायला मिळाली आणि उत्तम क्वालिटी आणि उत्तम क्वालिटी जागता जिवंत उदाहरण म्हणजे साई प्रीत. आणि जेव्हा परत आपण युट्यूब वरती खरं तर मॅच पाहतो ना तेव्हा एकदम क्रिएटिव्ह मात्र नक्कीच आवाज फेकण्याची मात्र नक्कीच क्षमता फक्त ना फक्त साई प्रीत मध्ये नक्कीच पाहायला मिळाली. हे 70,000 नक्कीच कंप्लीट झालेत. अभिनंदन. 4 ओव्हर 24 बॉल मध्ये करायचे तब्बल 59 धावा. बैठक टीम आपण पाहता दिगोडी संघाला. नमस्कार दोस्तों, फिर से स्वागत है आपका इस तिरंगा ट्रॉफी में। 2026 का तिरंगा ट्रॉफी का ये आयोजन कांग्रेस आई एंड युवा कांग्रेस कमेटी चिरनेर भूम इनकी ओर से आयोजित की गई ये श्रृंखला एक बड़ी श्रृंखला, एक कड़ी श्रृंखला। ये ऐसी श्रृंखला है जो पिछले 11 सालों से चल के आ रही है। कोरोना का अंतराल अगर छोड़े तो बाकी सभी साल ये श्रृंखला चिरनेर के ग्राउंड पर हुई है। शुरुआती दौर में इंद्रायणी ग्राउंड पर ये श्रृंखला होती थी और अब इस वागेश्वर इलाके के ग्राउंड पर ये श्रृंखला हम देख रहे हैं। दर्शकों से खचाखच भरा हुआ मैदान क्यों न हो, मैच ही ऐसी है। दिगोडे टीम खेल रही है और उनके सामने एक बड़ी टीम बामन डोंगरी टीम। दोनों टीम में बड़े खिलाड़ी हैं और ये मैच देखने के लिए आप स्क्रीन पे देख सकते हैं बहुत सारी पब्लिक। पूरे सीमा रेखा पर हर एक जगह पर आपको पब्लिक दिखेगी, पब्लिक ही पब्लिक चीयर करेंगे और ये पब्लिक दोस्तों और बढ़ेगी क्योंकि 3 टीमें जो गई है ना सेमीफाइनल में, पहले दिन गई मोटी जुई टीम, दूसरे दिन गई विंदने टीम, तीसरे दिन यानी कल गई कलमुसरे टीम। ये तीनों गांव पड़ोसी गांव है, ज्यादा दूर नहीं है और ये सब क्रिकेट लवर्स के गांव है, क्रिकेट प्रेमियों के गांव है। तो उनकी टीम सेमीफाइनल में गई है, उनका प्रदर्शन देखने के लिए ग्राउंड पर खींचते हुए चले आएंगे। ये भीड़ और बढ़ेगी, ऑनलाइन दर्शकों की संख्या भी और बढ़ेगी। सैकड़ों हजारों लोग ऑनलाइन देख रहे हैं। मित्रांनो, भोमच्या स्टॉप वर्षी आरसीबीचा बॅनर कोणीतरी पळवलाय, तो कॅमेरा आलाय, कोणी घरा नेला असेल तर लवकर भोमकरांना द्या। भोमकर सगळं पिसललं, वरचं भोमकर खालचं भोमकर दांड काय घेऊन तयारी स्टॉपवर। तो दोस्तों ये दूसरे दौर का मुकाबला है, यानी सारे दूसरे दौर के मुकाबले। संतोष सर यहाँ पे, संतोष भगत जी हैं। आपको पता नहीं होगा संतोष भगत एक अच्छे खिलाड़ी थे, ओपनिंग बैट्समैन, और जिस तरीके से टेक्निकल शॉट, तकनीकी शॉट्स लगाते थे, खासतौर पर स्क्वायर कट लगाते थे, मन लुभाने वाले शॉट लगाते थे, आजकल रिटायर हो गए हैं।
लेकिन क्रिकेट की ओर उनका प्रेम उन्हें यहाँ खींचकर हमेशा लाता है। केवल इस ग्राउंड पे नहीं, जहां जहां क्रिकेट देखना पॉसिबल हो वहां वहां हो जाते हैं। ये हमारे संतोष भगत दादा। बहुत सारे दर्शक यहाँ पर मौजूद। दूसरे इनिंग का आगाज होने जा रहा है। दिघोड़े टीम को जीत के लिए 4 ओवर में चाहिए 59 59 रन। 59 रन की दरकार है। उनके सामने खड़ी टीम भावांश एंड नायरा 11 बामन डोंगरी। गेंदबाजी मार्ग पर आदित्य तैयार। विश्वजीत ठाकुर, पहले ही मैच में आपने देखा क्या गजब की बल्लेबाजी की थी। मुंबई की टीम थी यहां पर, लेकिन शायद किनारा, अंपायर की उंगली हवा में। रिप्ले में जरूर देखेंगे, लेकिन ये करारा झटका है, करारा झटका। बड़ी विकेट। बिल्कुल कोई भी दर्शक ये सोच में नहीं होगा कि पहली गेंद पर विश्वजीत की विकेट जाएगी। गेंद देखिए थोड़ी आगे की थी, ये फुटवर्क बिल्कुल ठीक नहीं था। गेंद शरीर से दूर रहेगी। स्विंग किया और देखिए दुर्भाग्यशाली रहे, एक किनारा ले लिया, आउटसाइड एज, बाहरी किनारा, सीधे विकेट कीपर के हाथ में। विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। संदेश पाटिल काफी फुर्तीले विकेट कीपर, वो जानते हैं मौके बार बार नहीं बनेंगे, जब भी मौके बनेंगे उनका फायदा उठाना जरूरी। सही कैच लपकी, एक बड़ी अपील की और अंपायर की उंगली हवा में गई। इसी के साथ बड़े विकेट का पतन हुआ। विश्वजीत ठाकुर, जिनका खेल देखने के लिए बहुत सारे दर्शक यहाँ पर सीमा रेखा पर कंधे से कंधा मिलाकर बैठे हैं, खड़े हैं, लेकिन उनकी भी निराशा होती हुई विश्वजीत आउट हो गए हैं। ये मैच में रंग जरूर आएगा। केवल विश्वजीत नहीं, अभिजीत भी अभी हैं। योगेश कोहली भी फॉर्म में है। आते ही बड़ा शॉट लगाने की कोशिश, गैप में खेला है, गेंद जाएगी सीमा रेखा की बाहर। ये एक रॉकेट की तरह जाने वाला चौका। तेज शॉट था, गोली की रफ्तार से गेंद सीमा रेखा के बाहर गई, चौका आया। इस पारी का पहला चौका। चौकों की दरकार तो दोस्तों है ही। 4 ओवर में 59 जो बनाने हैं। अगली गेंद आदित्य की, अगली गेंद इस बार पुल किया है मिड विकेट क्षेत्र में। फील्डर थे जरा वाइडिश खड़े थे, लॉन्ग ऑन, दौड़ कर आए, गेंद को रोका, तब तक रन मिले। ये रन काफी जरूरी, सिंगल डबल भी मायने रखते हैं। इस सिंगल के साथ टीम का टोटल बना 5 और योगेश कोहली अब इस मर्तबा स्ट्राइक पर आएंगे। योगेश ने पिछले मैच में भी अच्छा खेल किया था। योगेश कोहली जो 23 रन बनाए थे, उन्होंने बाद में कैच आउट हुए, केवल 9 गेंदों में 23 रन बनाए, जहां पर 3 छक्के और 1 चौका लगाया था पिछले मैच में। वहीं योगेश कोहली अब स्ट्राइक पर। विश्वजीत आउट हो चुके हैं और पारी संवारने की जिम्मेदारी ये दारोमदार इन दोनों खिलाड़ियों के ऊपर, योगेश कोहली और अभिजीत। अभिजीत 5 बनाकर खेल रहे हैं। योगेश पहली मर्तबा स्ट्राइक थे, स्वीप करना चाहते थे, गिर पड़े, थोड़ा सा बैलेंस बिगड़ा। फुटवर्क अच्छा है और एक बैठक शॉट लगाना चाहते थे, गलती कर बैठे, लाइन ठीक से पढ़ नहीं पाए। बाद में उन्होंने भी एक्शन करके दिखाया, शायद स्क्वायर कट लगाते, वहां पे गैप भी था, तो पॉइंट के लेफ्ट साइड से, लेफ्ट वाली गैप से ये शॉट लगा सकते थे। अगली गेंद हवा में खेला है, फील्डर दायरे के अंदर थे, दौड़कर जा रहे हैं, उल्टे दौड़कर जा रहे हैं, गेंद तक पहुंचे जरूर थे, कैच नहीं ले पाए और 4 रन मिले। गेंद गई बॉर्डरलाइन के बाहर, फील्डर गलती कर बैठे, सोहन। ये आदित्य की इस ओवर की केवल एक गेंद शेष है। ये वह ओवर है जहां पर फील्डिंग पर पाबंदियां हैं और इस ओवर में 2 चौके जरूर आए, 9 रन बने हैं। टारगेट आपको याद दिला दूं, 59 रन बनाने हैं 4 ओवरों में। ये दिगोड़े टीम खेल रही है बामन डोंगरी टीम के खिलाफ। ओवर की आखिरी गेंद, ये पटकी हुई गेंद थी, ज्यादा उछली भी, स्वीप करना चाहते थे, बिल्कुल उछाल पड़ने में गलती कर बैठे, बीट हो गए, कोई रन नहीं।
इसी के साथ इस ओवर का हुआ समापन। इस ओवर के समाप्ति के बाद दिघोड़े टीम की रन संख्या 9 रन, 1 विकेट के नुकसान पर आउट हुए बल्लेबाज विश्वजीत ठाकुर, जो कोई भी रन ना बनाते हुए कैच आउट हो गए। संदेश पाटिल ने उनका कैच पकड़ा था। तो 59 का टारगेट है, 9 बने हैं। दूसरी क्लास का बच्चा भी बता देगा कितने रन चाहिए। 50 रन चाहिए और जीतने के लिए 3 ओव्हर में 18 गेंदों में 50 रन चाहिए। राजेंद्र सर, स्वामी समर्थ गोटेवळी संघाचं संगणकाने इथे यायचं आहे. स्वामी समर्थ गोटेवळी संघाचं संगणकाने यायचं आहे. पुढील सामना स्वामी समर्थ गोटेवळी विपक्ष या संघातून जो जिंकेल तो सामना 3 षटकांचा असेल. सचिन, अगले दौर का मुकाबला 3 ओवर का होगा। इससे पहले भी 3 रजनी में ऐसे 3 मुकाबले हुए। 3 टीमें अगली दौर में गई। मैं आपको उन टीमों के नाम फिर से बताऊंगा। पहले दिन मोटी जुई, दूसरे दिन विंधणे और तीसरे दिन कळंबुसरे। ये 3 गांवों की टीम, उरण पूर्व विभाग के ये 3 गांवों की टीमें सेमीफाइनल में जा चुके हैं। क्या दिघोड़ी टीम, जो टीम भी उरण पूर्व विभाग से बिलोंग करती है, क्या वे भी सेमीफाइनल में जाएंगे? आने वाला समय बताएगा और अभिजीत की बैट बताएगी। फिर से फील्डिंग का मुआयना करते हुए फील्डिंग फैलाई गई है। पावर प्ले का ओवर समाप्त हुआ है। देखिए, गहराई में डालना चाहते थे, किनारा लगा और बढ़िया कैच। विकेट कीपर काफी फुर्तीले, कोई गलती नहीं की। दूसरी विकेट। दोनों भाई, दोनों जरूर तबाही हैं, लेकिन अब उनकी विकेट जा चुकी है। दोनों आउट हुए बल्लेबाज विश्वजीत ठाकुर और अभिजीत ठाकुर ज्यादा रन नहीं बना पाए। विश्वजीत ने तो अपना खाता भी नहीं खोला। अभिजीत हाल ही में आउट हुए, उन्होंने 5 रन बनाए, एक चौका जरूर जड़ा था, शुरुआत अच्छी की थी। अब चौथे स्थान पर आए हैं आयुष कोड़ी। आयुष और योगेश कोड़ी, इन दोनों के ऊपर अब दारो मदार है। पारी सवारनी होगी, बड़े शॉट लगाने होंगे। रिक्वायर्ड रन रेट बढ़ता चला जा रहा है। इस ओवर की शुरुआत भी विकेट से हुई। पहले ओवर की शुरुआत में बड़ा भाई अपना विकेट गवा बैठा, दूसरे ओवर की शुरुआत में छोटा भाई अपनी विकेट गवा बैठा। गेंदबाज ने दौड़ना शुरू किया। जीत खोद की अगली गेंद, अंपायर स्क्वायर लेग अंपायर बता रहे हैं ये बीमर है, नो बॉल। तो अगली गेंद फ्री हिट होगी। फ्री हिट का फायदा उठाना काफी जरूरी। एक अतिरिक्त रन भी जुड़ी। मेरे साथ जुड़े हैं मेरे साथी स्कोरर मनीष चिरलेकर और अनिकेत वाघमारे। अनिकेत वाघमारे ऑनलाइन सभी दर्शकों को ये मंजर दिखा रहे हैं यूट्यूब लाइव पर। अगली गेंद फिर से गहराई में डाली थी। यॉर्कर लेंथ गेंद थी, पढ़ नहीं पाए। उछाल पड़ने के बाद देखिए कीपर तक क्यारी भी हुई थी। ये उछाल में नहीं बल्कि गति में बीट हो गई। इस बार हल्की सी ड्रिफ्ट भी हुई थी हवा में। अगली गेंद इस बार हाफ वाली थी, करारा प्रहार, गेंद जाएगी लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। एक जबरदस्त हिट, बड़ा छक्का। क्या खूबसूरत छक्का था, क्या खूबसूरत शॉट। दोस्तों फिर से आपको याद दिला दूं, दिगोड़ो टीम को जीतने के लिए 59 रन बनाने हैं। और जितना ये मैच रंगीन होता जा रहा है, देखिए अब तक 16 रन बने हैं। पहले ओवर में 9 रन थे, इस ओवर में 8 रन आए हैं। सात रन आए हैं, एक 9 और एक छक्का, 7 आए, यानी टीम खेल रही है 16 रनों पर। अगली गेंद फिर से एक करारा प्रहार, बड़ी शॉट। क्या लाजवाब टाइमिंग, लाजवाब शॉट सिलेक्शन। मिलेंगे 6 रन। दो खूबसूरत शॉट, 2 बड़े हिट, 2 छक्के। इन 2 छक्कों के साथ टीम पहुंची
22 रनों पर 2 विकेट के नुकसान के बाद जीत के लिए 59 चाहिए और जीत के लिए अभी भी 37 रन बनाने हैं। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष। अगली गेंद ये भी यॉर्कर लेंथ गेंद थी, बढ़िया अपील, अंपायर की उंगली हवा में, बल्लेबाज LBW, विकेट नंबर 3। मैं तो भी गेंदबाजों को साथ दे रही है, कभी बल्लेबाजों को साथ दे रही है। बिल्कुल समतोल विकेट बनाई है हमारे तुलसीदास कातकरी जी और उन्हीं के साथ रविंद्र भगत जी भी। और मैं खास तौर पर सराहना करना चाहूंगा ग्राउंड्समैन, क्योंकि बहुत मेहनत का काम होता है ग्राउंड्समैन का। कुमार परदेशी और परेश परदेशी दोनों भाई, हमारे स्वर्गीय बाजीराव दामा परदेशी इनके सुपूत, ये दोनों काफी मेहनती लड़के हैं और ग्राउंड्समैन का काम काफी अच्छा किया। अगली गेंद इस बार ज्यादा उछली थी, ऑन साइड में खेलना चाहते थे, कोई रन नहीं। इसी के साथ इस ओवर का हुआ समापन। पहले ओवर में दोस्तों 9 रन थे। दिघोड़े टीम 59 रनों का पीछा कर रही है 4 ओवर में। 2 ओवर समाप्त हो चुके हैं। इस दूसरे ओवर में आए 13 रन, कुल मिलाकर बने 22 रन। जीत के लिए अभी भी 37 रनों की दरकार 12 गेंदों में। 12 गेंदें शेष, दिघोड़ो टीम को जीतने के लिए 37 रनों की दरकार। इन्हीं के साथ हर्षित भगत, दर्पण भगत, संकल्प भगत जो कि हमारे राजेंद्र भगत जी हैं, इनके सुपुत्र हैं, और अश्वेत भगत जो रवि दादा हैं हमारे, उनके सुपुत्र हैं। ये सभी ग्राउंड्समैन हैं, इनकी भी मेहनत है। हमारे कुमार दादा और परेश दादा, इनकी भी मेहनत, बहुत सारी मेहनत है। और सिद्धार्थ गावड़े भी हैं यहाँ पर, ये भी ग्राउंड्समैन, काफी सारा अच्छा काम किया है। समर गोंदली हैं। ग्राउंड्समैन का बड़ा काम होता है। दोस्तों ये 4 ओवर का मुकाबला है जहां पर दिघोड़े टीम बामन डोंगरी के खिलाफ खेल रही है, जहां पर दिघोड़े टीम पीछा कर रही है 59 रनों का। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 22 बने, 12 में 37 से है समीकरण। कल्पेश आए हैं तीसरे गेंदबाज। इस बार ऑन साइड में उठा के खेलने की कोशिश, संभवतः गेंद पैर पर लगी थी, कोई रन नहीं। ये डॉट गेंद की समाप्ति होती हुई, इक्वेशन बदलता हुआ, गेंदें कम होती हुई 11 गेंदों में जीत के लिए 37 की दरकार है। दोस्तों हमारे अंपायर की टीम प्रशांत जी माड़ी, संदीप पाटिल, पहले दिन राजेंद्र घरत थे, बाद में प्रतीक जी नागांव से ये अंपायर की टीम यहाँ पर डटी हुई है। हमारे डीजे मैडी, देखिए क्या टाइमिंग शॉट हर बार लगाते हैं, गाने लगाते हैं। ये गेंद हवा में कैच होने की संभावना थी, लेकिन विकेट कीपर और पीछे ये जो खिलाड़ी हैं उनके बीच में जाकर गिरी। भाग्यशाली रहे, ज्यादा कैरी नहीं हुई, ज्यादा हवा में नहीं गई। इसी के साथ ये विकेट बची। 1 रन आई। 1 रन के साथ दिघोड़े टीम खेल रही है 23 रनों पर। मैं ये कह रहा था कि क्या दिघोड़े टीम अगले दौर में जा पाएगी, काफी मशक्कत करनी पड़ेगी। फिलहाल तो पगड़ा भारी है बामन डोंगरी टीम का। इस बार कनेक्शन हुआ जरूर, लेकिन काफी खराब कनेक्शन। गेंद गई सीधे विकेट कीपर के हाथ में। तीसरी मर्तबा विकेट कीपर बगैर कोई गलती करते हुए, सही कैच पकड़ते हुए, अपने टीम के लिए दमदार फील्डिंग करते हुए। मैं हो गई ही जल्दी जैसे विकेट गिरी विश्वजीत की। बाद में कोई भी बल्लेबाज ज्यादा देर तक टिक नहीं पाया। 4 विकेट गिर चुके हैं। जीत का लक्ष्य है 59 रनों का। टीम का स्कोर बना है 23 रन। अगली गेंद, अगला पैर आगे निकला, आड़े बल्ले से खेला, पावरफुल शॉट था, आड़े बल्ले से खेला हुआ, कवर क्षेत्र में माउंट लैंड पर फील्डर थे, उनके पास गया।
इतना तेजी का शॉट था कि समय नहीं था 2 रन लेने के लिए, केवल 1 रन पर संतुष्टि। 1 रन के साथ दिगोड़े टीम 24 पर खेल रही है, टारगेट 59 रनों का। बड़े शॉट काफी जरूरी, काफी जरूरी। अगली गेंद हवा में खेलना चाहते थे, मिस्टेक कर बैठे, पूरी तरीके से बीट हुए। गेंद की लाइन और लेंथ और घुमाव को पढ़ नहीं पाए। देखिए लाइन में तो आए जरूर थे, पढ़ने के बाद गेंद बाहर निकली और बीट हो गए। कोई रन नहीं, कोई रन नहीं। दबाव बढ़ता हुआ हर एक गेंद पर, हर एक डॉट गेंद पर दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर। अगली गेंद आगे आकर खेला, उठाकर खेला, गेंद गई हवा में, हवा से बातें करती हुई 6 रन। इन 6 रनों के साथ इस ओवर की हुई समाप्ति। इस ओवर में आए केवल 8 रन। पहले 2 ओवर में 22 रन थे। दिगोड़े टीम खेल रही है 4 विकेट के नुकसान पर। 30 रन बने हैं, 30 रन बने हैं। जीत के लिए अभी भी 29 रनों की दरकार है 6 गेंदों में। 6 गेंदें शेष मैडी, 6 गेंदें शेष और 29 रनों की दरकार। लेकिन दर्शक देखिए अभी भी डटे हुए हैं, हिल नहीं रहे। जिस टीम के लिए वो आए हैं, चाहे बामन डोंगरी हो, फिलहाल बामन डोंगरी के दर्शक ऑनलाइन ही ज्यादा होंगे, थोड़ी सी दूर वाली टीम है। लेकिन दिगोड़े की टीम जो है पास वाली है, इनके फैन भी बहुत सारे पास वाले हैं। तो अभी तक उन्होंने ग्राउंड नहीं छोड़ा, ग्राउंड पर डटे हुए हैं, अपने टीम का उत्साह बढ़ा रहे हैं। अगली गेंद जैसे ही आएगी क्या होगा, पहले 2 गेंदों में ही समझ में आएगा, क्योंकि टारगेट बड़ा है। 30 बने हैं, 29 चाहिए। दोस्तों ये लाइव ब्रॉडकास्ट ऑनलाइन जा रहा है साईप्रीत लाइव के ओर से। इनके ओनर है चंदू वाघमारे जी और प्रेम वाघमारे जी, और ऑपरेटर देखिए डैशिंग पर्सनालिटी अनिकेत वाघमारे कंप्यूटर के पीछे उंगलियां चलाते हुए। इनके कैमरामैन प्रकाश पवार, शुभम भालेराव, ऋतिक बड़के और निखिल कीर्तक जो एक ऑनलाइन स्कोरर है। अगली गेंद देखिए फिर से बीट हो गए, और पार्थ भी इनके एक कैमरामैन है। यहाँ पर रिव्यू, वाइड के लिए रिव्यू है। देखिए बल्लेबाज ने ये रिव्यू लिया। तीसरे अंपायर जुड़ रहे हैं हमारे अनिकेत वाघमारे जो कि ऑनलाइन ऑपरेटर है, इनके साथ जुड़ रहे हैं। अनिकेत भी करेक्ट फ्रेम निकालकर उन्हें दिखा रहे हैं। तीसरे अंपायर यहाँ पे आए जो संदीप पाटिल जी है, डैशिंग पर्सनैलिटी, ये वाइस प्रेसिडेंट है उरण तालुका क्रिकेट अंपायर्स एसोसिएशन के। ये जुड़े हैं ऑनलाइन ऑपरेटर के साथ। टीवी अंपायर हैं वे, इस DRS का फैसला देंगे। क्या टप्पा पड़ने के बाद गेंद बाहर निकली, क्या लाइन में थी, नहीं, सभी चीजें परखी जाएंगी। क्वालिफाइड अंपायर हैं दोस्तों, आम अंपायर नहीं, ये हल्के में मत लीजिए। RTCA के एग्जाम को पास कर चुके हैं, काफी सारा क्रिकेट का अभ्यास है और बड़े श्रृंखलाओं का, रत्नागिरी में भी गए थे, अनुभव है उनके पास। उनका डिसीजन आता हुआ, ये वाइड नहीं, ये है फेयर डिलीवरी। तो बल्लेबाजी करने वाली टीम अपना रिव्यू गवा बैठी। अगली गेंद आगे की थी, ये हाफ वॉली लेंथ पर थी। यहां पर छक्का आना लाजमी था। संभवतः गेंद पड़ने के बाद बाहर निकली होगी, इस एंगल से दिख नहीं रहा, लेकिन रिप्ले में जरूर देखेगा। अगली गेंद इस बार फिर से उठाकर खेलना चाहते थे, फुलर लेंथ गेंद थी, कनेक्शन ही नहीं हुआ, लेकिन रन मिलेगी। विकेट कीपर ने ये गेंद पकड़ी नहीं। अंपायर का एक हाथ हवा में, कांग्रेस का हाथ गरीबों के साथ, अंपायर का हाथ बता रहा है हमें ये रन 22 बल्लेबाजों के साथ। 1 रन मिल गई। टीम का टोटल स्कोर बना 31, टारगेट है 59 रनों का। दोस्तों निराशाजनक काम हो रहा है बल्लेबाजों की ओर से, लेकिन काफी नपीतुली गेंदबाजी भानुदास कर रहे हैं। कि केवल भानुदास नहीं, लेकिन कल्पेश इन्होंने भी अच्छी ओवर डाली। पहली ओवर जो पावर प्ले की ओवर डाली गई थी वो भी काफी अच्छी थी। आदित्य ने वो ओवर डाली थी। केवल एक ओवर जहां पर डबल फिगर आई, 13 रन आए थे, वो जीत की ओवर थी। ये भानुदास की ओवर। अब केवल औपचारिकता शेष इस मैच में। ये मैच इलेक्ट्रिक होना चाहिए था, लग रहा था हाई स्कोरिंग मैच है। विश्वजीत और अभिजीत कमाल करके दिखाएंगे, योगेश भी अच्छे फॉर्म में है, बड़े शॉट लगाएंगे, आयुष भी साथ देंगे, लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं। सराहना करना चाहूंगा इस बार बामन डोंगरी टीम की। बामन डोंगरी टीम ने अच्छा परफॉर्मेंस दिखाया। इस बार विकेट का पतन हुआ, नए बल्लेबाज अंदर जा रहे हैं।
नए बल्लेबाज जा रहे हैं, स्ट्राइक लेंगे, इस पारी की अंतिम गेंद खेलेंगे। दोस्तों तिरंगा ट्रॉफी का ये 11वां आयोजन, ये दूसरे दौर की अंतिम मैच, मतलब 4 ओवर वाली अंतिम मैच। इसके आगे जो मैच होगी वो 3 ओवर की मैच होगी। ये डॉट गेंद, इसी के साथ मैच